बारी हवेली पाहून आल्यावर फ्रेंड्स आम्ही इथे आलो तोफ बघायला। तर एवढी अशी मोठी बघू शकता, केवढी मोठी अशी तोफ आहे ही, आणि सगळी लोक इकडे आता आलेले आहेत तोफ पाहण्यासाठी। तर आता तोफ वगैरे पाहिली आम्ही आणि एकदम उंचावर आहे तोफ। आणि मग इकडे थोडंसं बघू शकता बाजूला असे स्टॉल लागलेले आहेत। तर इथे पण थोडंसं आम्ही पाहिलं, घ्यायचं होतं पण नाही जमलं घ्यायला, कारण कसं असं वाटलं पुढे पण आपल्याला जायचं आहे, भरपूर अजून ट्रिप आपली बाकी आहे, तर तिकडे काय काय वस्तू घेऊया। तर बघा मस्त असे कॅमल, उंट वगैरे मग सगळ्या लाकडाच्या वस्तू आहेत तिथे। आणि आम्ही ना असे स्टिकर घेतलेले आहेत आपल्या फ्रीजला लावायला, तर मी घरी गेलो तुम्हाला दाखवणारच। आपण आता निघालो आम्ही राजस्थान लेक बघायला, चला आमच्या बरोबर राजस्थान लेक बघायला। तर जस्ट आम्ही किल्ले बघून आलो, मस्त वाटलं एकदम गार तिकडे, थोडा चालून चालून थकवा पण आला। तर फ्रेंड्स आता आम्ही चाललेलो आहोत गडीसर लेक बघायला। तर जैसलमेरमध्येच आहे हा गडीसर लेक आणि मोठा असा तलाव आहे, आता पुढे गेल्यावर दिसेल। आणि इथे बघा आमचे सगळे थांबलेले आहेत, यांना राजस्थानी ट्रेडिशनल लुक करून फोटो वगैरे काढायचे होते, पण यांच्या मापाचे कपडे दुसऱ्यांनी वेअर केलेले, त्याच्यामुळे मग त्यांना सांगितलेलं थोडा वेळ थांबा। आणि फॉरेनर तर बघू शकता भरपूर, राजस्थानमध्ये तर पूर्ण फॉरेनरच आलेले आहेत फिरण्यासाठी, आणि आपले महाराष्ट्रीयन आलेले आहेत यावेळेस फिरण्यासाठी, कारण ट्रेंडिंग चालू आहे ना। तर चला आता लेक बघायला जाऊया। आणि खूप असा भला मोठा असा लेक आहे, तुम्हाला पुढे गेल्यावर कळेलच। आणि खूप अशी इथे सेल्फी वगैरे काढण्यासाठी आहे, गाणी वगैरे चालू आहेत आणि छान वाटतं, आणि मस्त अशी पब्लिक वगैरे आहे। आणि आम्ही दिवसभर आमचं फिरूनच चालू आहे। तर बघू शकता हा असा समोर असा लेक आहे, आणि मस्त समोर बघू शकता असं डेकोरेशन केलेलं आहे, म्हणजे कमानी आहे। तर फ्रेंड्स या लेकमध्ये बघू शकता असे स्तंभ वगैरे आहेत, हे बघा। तर इथे ना ते राजे महाराजे वगैरे अशी पार्टी करण्यासाठी यायचे, आणि मग ते इथे नृत्य करणाऱ्या नट्या त्या इथे डान्स वगैरे करायच्या, डान्सर वगैरे, आणि मग ते इथे त्यांची पार्टी वगैरे असायची। आणि पुढे गेल्यावर तुम्हाला लेकमध्ये गेल्यावर पण तुम्हाला मी थोडंसं दाखवेन। तर चला व्हिडिओ कंटिन्यू करते। आणि लेक कसा वाटतो गडीसर लेक नक्की सांगा। प्रत्येक ठिकाणी फ्रेंड्स इथे तिकीट पास काढावा लागतो, तर आता इथे पण आमचे गेलेले आहेत सगळे तिकीट वगैरे काढण्यासाठी, ज्यांना जायचं आहे त्यांच्यासाठी। तर मी तर काय जाणार नाही, कारण खूप मोठा धक्का बसलेला ह्या पाण्याबद्दल, तर असं वाटतं नको। आणि तो केवढा मोठा तलाव आहे, म्हणजे आपल्या भाषेत आपण तलावच बोलू शकतो, आणि इकडे हिंदी भाषेमध्ये राजस्थानी भाषेमध्ये ते लेक बोलतात, गडीसर लेक। तर मी तलावच बोलेन, कारण मला पहिलाच भीती वाटते। हे बघा इथे असे डान्स वगैरे करायचे। आपल्याकडे फ्रेंड्स 70-80 झाले का म्हाताऱ्या बाया बिचाऱ्या घराच्या बाहेर निघत नाही, आणि या बघा डायरेक्ट आपल्याकडे आलेले आहेत भारतात, म्हणजे फॉरेन कंट्रीवरनं इकडनं आलेले आहेत फिरण्यासाठी, आणि किती वयस्कर आहेत, आणि फोटोशूट वगैरे करत होते। आणि ते बघून ना एकदम मस्त वाटत होतं, कारण ही लोक एकदम म्हणजे एकदम फ्री राहणारी आहेत, फिरणारी आहेत। बघा ही किती आजी म्हातारी आहे, वयस्कर आहे, पण मस्त असा एन्जॉय वगैरे करते, आणि थकवा तर तिच्या चेहऱ्यावर थोडासा पण वाटत नाही। आम्ही थकलेलो आहोत, पण ती बघा मस्त प्रसन्न वगैरे होऊ मस्त फोटो वगैरे काढत आहे, बघू शकता तुम्ही पण। चला आमची फॅमिली चालली बोटिंग करायला, आम्ही नाही जात। ती बघा ज्यांना बोटिंगमध्ये बसायचं आहेत ना ते सगळे निघालेले आहेत, बघू शकता। आणि आम्ही बरेच जण आहेत का आम्ही जाणार नाही बोटिंग वगैरे करायला, आणि प्रत्येकाला असे जॉकेट दिलेले आहेत, तिथे जॉकेट ठेवलेले आहेत, प्रत्येकाने आपल्या साईजनुसार जॉकेट घालायचे आणि त्या बोटिंगमध्ये जाऊन बसायचं, असं त्यांनी अगोदरच सांगून ठेवलेलं होतं। आणि पुढे पण बघा ते पण सांगतात का अशा बोटीमध्ये असं बसायचं आहे, जॉकेट वगैरे वेअर करून। आणि भरपूर बोटी वगैरे आहे तिथे, आणि बघा भरपूर जॉकेट आहेत, म्हणजे प्रत्येकाच्या साईजनुसार आहे तिथे। हाय बाबू, हाय भिकारी, हाय हाय कर बाबू, हाय करतो बघ, हाय पुढे बघा ना, मांग काय पकडून दे, पकडून आता हे बी
बारिश नहीं गिरा नहीं हुआ तर पाण्यात गेल्यावर बघा हे असं घरासारखं आहेत ना, इथे राजे महाराजे बसायचे आणि हे अशा कमाणी आहेत ना छोट्या छोट्या, याच्यामध्ये नृत्य करणाऱ्या म्हणजे त्या असायच्या नाचणाऱ्या वगैरे, तर ते तिकडनं बसून मस्त पार्टी करायच्या आणि त्यांचा डान्स वगैरे बघायचे असं ते तिकडे बोटवाला त्यांना सांगत होता. तर मी थोडंसं तिकडनं ऐकलं आणि ही बघा इथे लायटिंग्स आहेत, म्हणजे रात्री मस्त असं इथे लायटिंग्स वगैरे सोडली जाते आणि मस्त कारंजे पाण्याचे फवारे वगैरे इथे चालू केले जातात. पण आता आपण आलेलो आहोत दुपारी, तर आता दुपारी जे आपल्याला दाखवायचं आहे, जे आपल्याला बघायचं आहे ते इथे बघायला घेतले. आता इकडचे हे सगळं बंद केलेलं आहे कारण बोलतं सगळं पाणी आतमध्येच असतं आणि ते बोटिंगवाला सुद्धा बोलत होता का यावर्षी इकडे पाऊस जास्त झाला नाही त्याच्यामुळे ते पूर्ण पॅक होतं, पूर्ण भरून जातो पाण्याने. आणि ते आता सगळ्यांनी असं लिहिलेलं पण होतं बाहेर का आतमध्ये कोणी एंट्री करायची नाही, कारण ते सगळं कसं बघू शकता कसे दगड वगैरे सगळे लूज झालेले आहेत, म्हणजे काही आपली धोक्याची शक्यता आहे. त्याच्यामुळे प्रत्येक असे पाण्यामध्ये जे जे वस्तू आहेत, ज्या ज्या वस्तू आहेत त्यात आपल्याला जाण्यासाठी मनाई केलेली आहे. म्हणजे एक जर गेला तर मग आपले एवढे पर्यटक आपण फिरण्यासाठी आलेले आहेत, मग प्रत्येक जण जाईल त्याच्यासाठी सगळ्यांना बंद केलेले आहे, सगळ्यांसाठी बंदी केलेली आहे. आणि कबूतर वगैरे केवढे आहेत इथे. तर चला फ्रेंड्स, कसं वाटतं तुम्हाला गडीसर लेक नक्की मला कमेंट्स करून सांगा. चला आता व्हिडिओ कंटिन्यू करते मी. गडीसर लेक फ्रेंड जैसलमेरमधला कसा वाटला तुम्हाला मला नक्की कमेंट्स करून सांगायला विसरू नका. आणि आता ही लोक सगळी निघाली बोटिंग करून, आता दुसरी लोक चाललेली आहेत कारण आपले हे सगळे महाराष्ट्रीयन बघू शकता, दिसत पण असेल तुम्हाला. तर आणि मी इथे बाहेर उभी आहे बघू शकता, कारण आम्ही सगळी वाट पाहत होतो कारण आम्ही गेलो नव्हतो लेक वगैरे बोटिंग करायला. तर आम्ही आता सगळी वाट बघत होतो यांची आणि आता आम्ही निघालो डिझर्ट सफारीला. तर चला फ्रेंड्स, हेच असं व्हिडिओ कंटिन्यू करते. आता आम्ही जैसलमेरमधनं डिझर्ट सफारी इकडे जाणार आहोत आणि तिकडे काय काय आम्ही मस्त धम्माल मज्जा केली तर तुमच्याबरोबर नक्की शेअर करेन. तर कसा वाटला व्हिडिओ आपला जैसलमेरचा नक्की मला कमेंट्स करून सांगायला